आज ब्लॉगिंगची सुरुवात डायरेक्ट जीवीच्या जीवलगांपासून केली. विषय दुसरा कुठला नसून आपल्या गोट्या ब्लॉगिंगची गाडी. मग काय शूटिंग येतोय, सगळे कार्यकर्ते एकत्र केले. त्यात आमचा बाबूराव इतका छान होता की नादच करत नाही. गॉगल बिगल टाकून एकदम गाडीला शटर मारून आपण गोळी गज्जी सातारा सुटलो की नादच करत नाही. पाकिट शूटर दुसऱ्या गाडीवर आपण एका गाडीवर सुटलो डायरेक्ट. आल्या आल्या आपण वाडापट्या पोहोचलो. वाडापट्या आल्या गाडी यायची म्हणलं पेड्यांचा विषय खोले. पेड घेतल्याशिवाय पोरं काय पुढे हाल नाही. तिथनं पेड घेतलं, वाडापट्यावर थांबलो जरा. इथनं पुढे आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओ काढायची. त्यामुळे सिनेमॅटिक व्हिडिओ काढली. तेवढ्यात प्रतीक भाऊ पण आला. प्रतीकला ब्लॉग मध्ये घेतला ना आपण डायरेक्ट पोहोचलो होंडाच्या शोरूमवर. होंडा शोरूमवर पण एवढी मोक्कार गर्दी की नाद करायचं नाही. असल्या गर्दीतनं पण आपण आत घुसतो. डायरेक्ट शोरूमच्या आत आलो. तिथनं आपल्या सगळ्या शूटर लोकांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं. सगळ्यांना म्हणलं हाय हॅलो करा. तेवढ्यात आमचा पुण्याचा एंटरटेनमेंट चालू झाला. कारण पुणे असल्यावर ना फुल एंटरटेनमेंट नादच करत नाही. तेवढ्यात आपली गाडी पण आली. गाडी पुण्याची बसला. जी गाडी सुटच पावतर गाडीवर बसला. हारबीर बांधला, मस्त नारळ फोडला, सगळ्यांना पेढे बिडे वाटले बरं का. तिथनं आम्ही डायरेक्ट आलो वाडा फटाव. कारण आम्हाला घ्यायची ती फुलं. मग काय दादानी मस्तपैकी फुलं बिलं घेतली. तिथनं आम्ही पुढे गेलो. तिथनं आम्ही डायरेक्ट पेढ्याच्या दुकानावर गेलो. कारण गावात गाडीचं पूजन करायचं म्हणल्यावर पेढ तर पाहिजे. तिथनं पेढे घेतलं आम्ही गेलो डायरेक्ट फटाड्या दुकानामध्ये. कारण आज जाळण धूर संघच आहे. तिथनं आम्ही डायरेक्ट फटाडा घेतला होतो, पण इथं इतकं महाग त्यामुळे आम्ही इथला विषय सोडला. आणि तिथनं आम्ही परत आता पुढे गेलो. एक फटाकड्याचा स्टॉल दिसला, तिथे गेलो. मोक्कार मोठा स्टॉल होता. एवढ्या मोठ्या स्टॉल मध्ये एवढं मोठं फटाकडं, पण त्याची पण किंमत नाद बरी होती. तिथं एवढ्यात आमच्या ओम्याचा मित्र भेटला. त्याने पण काय आपल्याला दर कमी केला नाही. त्यामुळे आपण इथनं फटाकडं घेतलं नाही. तिथनं पुढे गेलो आपण डायरेक्ट वडापाव खायला. कारण गोट्या भाऊकडून आपल्याला भेटली आज वडापावची पार्टी. त्यात आपल्या गाडीवर भेटलं फ्रीचं हेल्मेट. त्याची टेस्टिंग केली कोणा भावने सुरू. वडापाव आले. वडापाव खाऊन आपण दुसऱ्या स्टॉलवर गेलो डायरेक्ट फटाकडं घ्यायला. कारण फटाकडं तर घेतलंच पाहिजेत. तिथनं सगळं फटाकडं घेणार होतं. तेवढ्यात मला ही AK-47 दिसली. म्हणलं ह्यानी शंभ्याला डायरेक्ट उडवून टाकतो. त्यातनं गोळीच निघत नव्हती. गोळी कुठनं निघती तीच कळना. तिथनं आपण फटाकडं घेतलं डायरेक्ट घरी चाललो बरं का. फटाकडा पण इथं मोक्कार माग भेटला. पण शेवटचा स्टॉप होता त्यामुळे घ्यावंच लागलं. तिथनं आपण डायरेक्ट पोहोचलो गावामध्ये. गावात आले माझा अवतार तर बेकार झाला होता. पण घरी आल्यावर मला असलं काहीतरी गिफ्ट भेटलं. कारण पप्पांनी माझ्यासाठी चेन आणली होती. लगेच आपल्या सगळ्या गाड्या बिड्या पूजून घेतल्या. मोठ्यापासून सगळी बारक्या गाड्या पण सगळ्या पूजून घेतल्या. गाडी पूजून झाली. मी गेलो डायरेक्ट देवळापाशी. कारण गोट्या भाऊची गाडी पोचायची तर आली होती. तेवढ्यात आपण फटाकड्याचा धुरा सुरू केला. फटाकडा वाजायला सुरुवात झाली. मधनं डायरेक्ट कार्यक्रम स्टॉप झाला. कारण ती फटाकडा मध्येच बंद पडला. पैसे पुरून दिलं पण कार्यक्रम झाला नाही. शेऱ्याने काहीतरी अक्कल चालवली. फटाकडा दिला पेटून. फटाकडा मस्तपैकी पेटला. तेवढ्यात आपल्या गोट्या भाऊचा आनंद गगनात मावेना असं झाला होता. ह्या गोष्टी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका बरं का.